नेपाळमधील मागील निवडणुकांमध्ये नेपाळी काँग्रेस आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टी यांच्यात मुख्य लढती होत होत्या, मात्र यावेळी परिस्थिती पूर्णतः बदलली आहे। रवी लाचिम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने स्वबळावर बहुमत मिळवलं। 2022 मध्ये चौथा सर्वात मोठा पक्ष बनलेल्या या पक्षाने 275 पैकी 182 जागा जिंकल्या। तर रॅप बॅटल जिंकल्यानंतर बालेन प्रसिद्धीत झोतात आले, नेपाळचे नवे पंतप्रधान झाले। त्यांची कहाणी पारिवारिक राजकारणापेक्षा अतिशय वेगळी आहे मंडळी। 1990 मध्ये काठमांडूच्या नारदेवी परिसरात जन्मलेले बालेन शाह हे त्यांच्या आई वडिलांचे सर्वात लहान पुत्र होते। त्यांचे वडील आयुर्वेदचे डॉक्टर होते, तर त्यांच्या आई कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होत्या। बालेन विवाहित असून पत्नी आणि मुलीसोबत राहतात। त्यांनी काठमांडूमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे, तर नंतर कर्नाटकातल्या विश्वेश्वरय्या या महाविद्यालयातून या युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतलंय। 2013 मध्ये नेपाळमधील एका लोकप्रिय रॅप बॅटल जिंकल्यानंतर त्यांना मोठी ओळख मिळाली होती आणि त्याचाच फायदा घेऊन त्यांनी रॅपच्या माध्यमातून एक नवीन क्रांती ही नेपाळमध्ये आणलेली आहे। रॅपच्या माध्यमातून आपले विचार त्यांनी मांडले आणि नवीन जनरेशनने हा पूर्ण बदल नेपाळमध्ये घडवला। याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये व्यक्त करा। व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा।